श्री स्वामी समर्थ अध्याय 10वा मराठी अर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा मध्ये स्वामींच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे, ज्यात प्रामुख्याने बाळाप्पा नावाच्या भक्ताची गोष्ट, त्याची स्वामी भक्ती, संपत्ती, संतती असूनही आध्यात्मिक ओढ आणि त्याच्यावर स्वामींच्या कृपेने झालेला साक्षात्कार वर्णन केला आहे. हा अध्याय वाचल्याने मनात स्वामींची अपार भक्ती निर्माण होते. मल्हार दीक्षितांची शिवभक्ती. मुरगोडी येथील मल्हार दीक्षित वेदशास्त्रज्ञ. मुरगोडी येथील मल्हार दीक्षित वेदशास्त्रात निपुण आणि ईश्वर भक्त होते, परंतु त्यांना संतान नसे. त्यांनी संतान प्राप्तीसाठी 12 वर्ष भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. शिवाचा साक्षात्कार. मल्हार दीक्षितांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकराने पुत्र रूपाने जन्म घेण्याचा वर दिला, ज्यातून दीक्षित पुत्र लाभले. स्वामींची सर्वज्ञता. एकदा यज्ञ समारंभाच्या वेळी तुपाचे भांडे रिकामे झाल्यावर दीक्षितांनी स्वामींचे स्मरण केले. स्वामींनी त्याच्या भक्तीची परीक्षा घेऊन त्यांना प्रत्यक्ष दर्शन व अनुभव दिला, असे सांगते. रावबाजींचे राज्य आणि जाणे. या अध्यायात रावबाजीला दिलेल्या शापाची ही आठवण करून दिली आहे, ज्यामुळे त्याचे राज्य गेले. हे घटनाक्रम स्वामींनी समर्थांच्या वचनातील सत्यता दर्शवतात. आध्यात्मिक शिकवण. निस्सीम भक्ती, पूर्ण समर्पण आणि गुरुवर अटळ विश्वास असल्यास स्वामी समर्थ कोणत्याही कठीण प्रसंगात पाठीशी उभे राहतात, असा विश्वास या अध्यायातून मिळतो. थोडक्यात फलश्रुती. अध्याय 10वा चे पारायण श्रद्धेने केल्यास भक्तांच्या मनातली भीती दूर होते. इच्छित फळ, विशेषतः संतती प्राप्ती किंवा घरातील क्लेश दूर होतात आणि स्वामींच्या कृपेचे अनुभव येतो. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य, म्हणून पावलं नर जन्म. याचे सार्थक उत्तम, करणे उचित अपना. ऐसा मनी करुनी विचार, आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार, स्वामी समर्थ असती पै, हावेरी नामक ग्रामी. यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी. राहते होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, यामाची नाही सार. परलोकी द्वारा पुत्र कोणी नये कमाते. इहलोकी जय जय करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर मारणे दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचार येत सदा उद्विग्न होत चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. ह्याची विचार रात्रंदिनी, चित्ताचे न होय समाधान. तया प्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी, भरोनी आपणा पुढे येती. पाहोनिया ऐशी गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायाप्राश दृढतर, विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्व त्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले.
मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे दिगंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयांचा महिना आपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता दिगंबर दीक्षितांची कथा. आठविले ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पनेतून जननिगती घरातून. परिमार्गी लागल्या पुण्य स्नान स्नान दान करी ताती. ग्रेम क्रमिती मी किंकर मार्गी लागले अतिपवित्र. चिदंबराचे पुण्यस्थान. तयाचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊन सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. कर्मी सदरात ईश्वर भक्त तैसाची. तोपर्यंत भेटूया नवीन अशाच छान माहितीसह व नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ अध्याय 10वा मराठी अर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10वा मध्ये स्वामींच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे, ज्यात प्रामुख्याने बाळाप्पा नावाच्या भक्ताची गोष्ट, त्याची स्वामी भक्ती, संपत्ती, संतती असूनही आध्यात्मिक ओढ आणि त्याच्यावर स्वामींच्या कृपेने झालेला साक्षात्कार वर्णन केला आहे. हा अध्याय वाचल्याने मनात स्वामींची अपार भक्ती निर्माण होते. मल्हार दीक्षितांची शिवभक्ती. मुरगोडी येथील मल्हार दीक्षित वेदशास्त्रज्ञ. मुरगोडी येथील मल्हार दीक्षित वेदशास्त्रात निपुण आणि ईश्वर भक्त होते, परंतु त्यांना संतान नसे. त्यांनी संतान प्राप्तीसाठी 12 वर्ष भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. शिवाचा साक्षात्कार